भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अनिल पाटील खानापूरकर यांच्या प्रयत्नाला यश। राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्या माध्यमातून खानापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी गेल इंडिया लिमिटेड संस्थेने दिले ओपन जिमचे साहित्य। ओपन जिम साहित्य वाटपासाठी गेल इंडिया लिमिटेड संस्थेने देगलूर तालुक्यातील 20 शाळांची केली निवड। अनिल पाटील खानापूरकर यांनी प्रस्ताव पाठवलेल्या 2 शाळांचा यात समावेश। शालेय शिक्षणासोबतच श्रमाचे व्यायामाचे धडे मुलांना मिळावेत, मुलांचे आरोग्य निरोगी राहावे याकरिता खानापूर येथील भाजपाचे माजी देगलूर तालुका अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस अनिल पाटील खानापूरकर यांनी गेल इंडिया लिमिटेड संस्थेकडे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्या माध्यमातून वेळोवेळी शिफारस करून खानापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी ओपन जिम आणण्यात अनिल पाटील खानापूरकर यांच्या प्रयत्नाला यश मिळाल्याने खानापूर येथील पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे। आज दिनांक 23 एप्रिल रोजी खानापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणात ओपन जिम साहित्याचे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अनिल पाटील खानापूरकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रतिनिधी रामराव यन्नलवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। अनिल पाटील खानापूरकर यांनी उपस्थितांना ओपन जिमचे महत्त्व पटवून सांगत या धावपळीच्या युगात मुलांच्या शिक्षणासोबतच मुलांच्या आरोग्याकडेही पालकांनी लक्ष दिले पाहिजे असे म्हणत गेल इंडिया लिमिटेड संस्थेचे यावेळी आभारही व्यक्त केले। यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अनिल पाटील खानापूरकर, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन अनंत पाटील खानापूरकर, माजी मुख्याध्यापक तथा सरपंच पंडित वाघमारे गुरुजी, समाज सेवारत्न पुरस्कार प्राप्त अशोकराव डुकरे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सय्यद अफसर, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवराज महाराज मठवाले, राजू ठिगळे, मुख्याध्यापक खिंडे सर, शिवाजी गजलवार सर, बेजगमवार सर, सौ स्वाती मॅडम, श्री रामेसर, थडके सर, कदम सर, पिच्चेवार सर, सौभाग्यवती भोकरे मॅडम, पडलवार सर, श्रीमती कुलकर्णी मॅडम, सौ हानेगावे मॅडम, आकेमोड सर, सौ पाटील मॅडम, लिपिक कांबळे, गायकवाड सर, मनियार सर, शालेय व्यवस्थापन आहार प्रतिनिधी शिवाजी मैलापुरे आदी गावातील पालक, प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कदम RD बिल्लाळकर यांनी केले आहे। या ठिकाणी खानापूर जिल्हा परिषद हायस्कूल या ठिकाणी गेल इंडिया लिमिटेड या संस्थेच्या वतीने राज्यसभा खासदार डॉक्टर अजितजी गोपछडे साहेब यांच्या शिफारसीने ओपन जिमची मंजुरी परवाच मिळाली होती आणि त्याचं साहित्य या ठिकाणी जिल्हा परिषद हायस्कूल खानापूरच्या प्रांगणामध्ये बसवण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी छोटे छोटे बालकं, लहान मुलं या ठिकाणी त्या साहित्याचा आनंद घेत स्वतःच्या शरीर मजबूत करण्याच्या दृष्टीनं म्हणून या ठिकाणी त्या खेळामध्ये भाग घेत आहेत। मी राज्यसभा खासदार डॉक्टर अजितजी गोपछडे साहेब यांचं विशेष आभार मानेन गावकऱ्यांच्या वतीने। त्यांनी आम्हाला अगोदर ओपन जिमसाठी शाळेचे नाव सुचवण्यासाठी कल्पना दिली होती आणि त्या ठिकाणी खानापूर आमच्या सर्कलमध्ये मोठं गाव आहे, हायस्कूल आहे, या ठिकाणी आवश्यक आहे म्हणून खानापूरची आम्ही त्या ठिकाणी शिफारस केली होती आणि दुसरी तडखेल या ठिकाणी गजानन माध्यमिक विद्यालय जे खाजगी शाळा आहे त्या ठिकाणी पण आम्ही शिफारस केली होती आणि दोन्ही ठिकाणी त्यांनी ओपन जिमला मंजुरी देऊन या ठिकाणी ह्या ग्रामीण भागातील लेकरांचं आरोग्य सुधारण्यासाठी म्हणून एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये देगलूर तालुक्यामध्ये जवळजवळ 20 ओपन जिम त्यांनी मंजूर केलेले आहेत। त्या 20मध्ये आमच्या खानापूर सर्कलमधल्या 2 खानापूर आणि तडखेल या ठिकाणी ओपन जिम त्यांनी दिलेले आहेत आणि भविष्यातसुद्धा जवळजवळ तालुक्यामध्ये आणखी 30 ते 35 ओपन जिम ते देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे आणि खानापूर सर्कलमध्ये आणखी 3 ते 4 मोठी गावं ज्या ठिकाणी अत्यंत आवश्यकता आहे अशा गावाची शिफारस आम्ही केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की राज्यसभा खासदार हे ग्रामीण भागातून गेलेले असल्यामुळं ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या लेकराच्या आरोग्याची काळजी म्हणून त्यांनी या ठिकाणी ओपन जिम दिलेलं आहे। खरंच भविष्यामध्ये या लेकरांचं आरोग्य सुदृढ होईल याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आहे आणि अशाच पद्धतीचा उपक्रम त्यांनी ग्रामीण भागामध्ये राबवावं आणि प्रत्येक वेळा आमच्या अडीअडचणीला ते धावून येतात म्हणून मी खानापूर वासीय व खानापूर सर्कलच्या वतीनं
डॉक्टर अजितजी गोपछडे साहेबाचं या ठिकाणी विशेष आभार मानतो आणि भविष्यातसुद्धा त्यांनी अशाच प्रकारचा उपक्रम आमच्या सर्कलमध्ये राबवावा आणि निश्चित खात्री आहे मला की ते या ठिकाणी पूर्ण करतील.